नमस्ते. कवलेज किचनमध्ये आज आपण बोंबील बटाटा रस्सा भाजी करणार आहोत. आता पावसाळा असा चालू झालेला आहे आणि आता सुक्या मच्छीला जास्त डिमांड आलेलं आहे, कारण बाहेर मच्छी भेटत नाही. त्याच्यामुळे सुकी मच्छीमध्ये जर आपण व्यवस्थित मसाले घातले ना तर सुकी मच्छी खूपच चविष्ट लागते. आता आपल्याला बोंबील बटाटा रस्सा भाजी करायची आहे ना, त्याच्यासाठी हे बोंबील घेतलेले आहेत मी. हे 150 ग्रॅम आहेत आणि हे कापून घेतलेले आहेत मी व्यवस्थित. हा एक टोमॅटो घेतला आहे छोटा. आता ही कोकमं घेतलेली आहेत 4. ही हळद आहे अर्धा चमचा. हा आपला घरगुती मसाला आहे 1 चमचा आणि एक काश्मीरी लाल मिरची 1 चमचा. आता हा कांदा घेतला आहे मोठा 1 आणि हे आपल्याला वाटण करायचं आहे. त्याच्यासाठी ह्या 8 लसणीच्या पाकळ्या आहेत, कोथिंबीर आहे, 2 मिरच्या आहेत आणि हे खोबरं आहे सुकं थोडंसं आणि हे आलं आहे आणि हे 2 बटाटे घेतलेले आहेत मी कापून. तर चला आता आपण प्रथम बोंबील भाजायला घेऊया. तर आता हे बोंबील पहिला तव्यावर चांगले भाजून घ्यायचे. आपण सुकी मच्छी असते ना, जवळा असो किंवा काही असो, ते प्रथम आपण भाजून घेतलं ना तर त्याचा सगळा स्मेल निघून जातो आणि रुचकरसा होतं मग ते जेवण कुठलंही. ते आता हे चांगले भाजून घेते मी बोंबील. हे बघा आता माझे चांगले बोंबील भाजून झालेले आहेत. आता हे मी पाण्यामध्ये घालून 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे आपण त्याला आणि नंतर साफ करून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा आता हे पाणी न घालता मी हे चांगलं दरदर असं वाटण करून घेतलंय. आता हे काढून घेते मी. चला आता मी बोंबील साफ करून घेतलेले आणि आता गॅस पेटवलेले आणि ह्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकते. त्याच्यामध्ये कांदा टाकूया आता आपण. आता कांदा हा आपण चांगला लाल होईपर्यंत फ्राय करूया. कांदा आपला हा बघा लाल झाला. आता याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता भले आपण टोमॅटो घातला आपण अर्धा 1 तरी पण आपल्याला कोकमे टाकणं अत्यंत जरुरी असते, कारण कुठल्याही सुक्या मच्छीमध्ये कोकमे टाकायलाच पाहिजे. आता ह्याच्यात आपण ते वाटण टाकून घेऊया. आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर त्याचं. आणि याच्यात आपण आता हे मसाले टाकून घेऊया लगेच. आता हा मसाला टाकला आहे घरगुती मसाला. ही हळद टाकली, काश्मीरी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण ह्याच्यात. आणि हे चांगलं परतून घेऊया. हे बघा पाणी चांगलं सुटलं या तेल आणि त्याच्यात थोडं आपण पाणी घालून घेऊया. आता आपल्याला कसं घट्ट पातळ करायचं त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं ह्याच्यात. आता मी पाणी घालून घेते आणि हे बोंबील आपण टाकून घेऊया. 2-3 वेळेला चांगले बोंबील धुवून घ्यायचे व्यवस्थित आणि हा बटाटा सगळा घेऊया. आता हे चांगलं परतून घेऊया. तुम्ही हे करून बघा, खूप छान लागतं आणि भाकरीबरोबर तर खूपच सुंदर. आणि आता पावसाळा चालू झालेला आहे, सुकी मच्छी घरामध्ये आलेली असते प्रत्येकाच्या. पावसाळ्यामध्ये करून बघा, मस्त लागतं. आता मला थोडं आणखी याच्यामध्ये पाणी घालायचं. थोडं पाणी घालते आणि आता आपण कोकमसा टाकून घेऊया याच्यात. आता हे 8-10 मिनिटासाठी चांगलं आपण आता याला मीडियम गॅसवर शिजवत ठेवूया. आता आपले 8-10 मिनिटं झालेले आहेत. हे बघा किती मस्त झाले आणि बटाटे सुद्धा चांगले शिजलेत आणि बोंबील सुद्धा चांगली शिजलेले आहेत. आता मी याच्यात
भरपूर कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून टाकते. आज मी तुम्हाला बोंबील बटाट्याचा रस्सा भाजी करून दाखवली. जास्त सुकीसं नाही, जास्त पातळसं नाही, अशी भाजी मी तुम्हाला करून दाखवली. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.